29 ऑगस्टला एक सिरीज रिलीज झाली होती नेटफ्लिक्सवरती, ज्याचं नाव होता IC-814 द कांदाहार हायजॅक. 1999मध्ये जे कांदाहारमध्ये जे प्लेन हायजॅक झाला होता त्याची ह्यामध्ये स्टोरी दाखवली आहे, ज्यामध्ये आपल्याला 3 आतंकवाद्यांना सोडावा लागला जे नॉर्मल पॅसेंजर्स होते त्यांचा एक्सचेंजमध्ये. आता ही सिरीज जेव्हा आली तर तिला खूप बॅकलॅश भेटला. लोकांनी खूप काही खरं खोटं बोलला, कारण की ह्या सिरीजमध्ये 2-3 मोठी प्रॉब्लेम्स होते. पहिला प्रॉब्लेम जे पुढे आला की जे आतंकवादी होते त्यांचं नाव भोला आणि शंकर पहिला प्रॉब्लेम जे समोर आला तो होता की आतंकवाद्यांचं नाव भोला आणि शंकर असे कोड नेम्स दिले होते. पण आज नेटफ्लिक्सने हे क्लॅरिफिकेशन दिले आहे की जे कोड नेम्स होते ते सरकारनेच दिले होते आणि तेच कोड नेम त्यांनी यूज केले. तर ही बातमी तर क्लिअर झाली. पण 2 अजून बातमी आहे ज्यावरती बोलणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आम्ही प्रश्न पण विचारले, पण जे डिरेक्टर होते अनुभव सिन्हा त्यांनी त्याच्यावरती काही उत्तर दिले नाही. दुसरा जे प्रॉब्लेम समोर आला तो होता की आतंकवादी जे होते त्यांच्यासाठी एक सहानुभूती दाखवली गेली आहे की आतंकवादी लोकांना मारतात पण ते लोकांना सपोर्ट पण करताय, त्यांना डॉक्टर पण बोलवून देत आहे आणि जे तालिबान आहे त्यांना पण एक पॉझिटिव्ह लाईटमध्ये दाखवलेलं आहे. तिसरी आणि सर्वात मोठी बातमी जे आली आहे समोर ती आहे की जे आपले BJP गव्हर्नमेंट होती 1999मध्ये त्यांना एक पूर्णपणे कामचोर गव्हर्नमेंट करून दाखवलेलं आहे की काही पण झालं, एक मोठा हायजॅक झाला आहे, पण सिरीजमध्ये हे दाखवलं आहे की हां ठीक आहे दुसऱ्याला विचारा तिसरी बातमी जे समोर आली होती ती होती की जे BJP गव्हर्नमेंट होती त्यावेळी त्यांना एक कामचोर गव्हर्नमेंट करून दाखवलेलं आहे. त्यामध्ये हे दाखवलेलं आहे की एक हायजॅक झाला आहे पण त्याची जबाबदारी कोणी घेत नाही की पॅसेंजर्सला काय होईल काय नाही होईल. सिरीजमध्ये एक डायलॉग आहे की कुछ भी हो जाए सर लेकिन पैसेंजर्स का क्या, उनकी जान का क्या. आणि तोच एक बातमी आहे जे समोर आलेली आहे. आता सेंटरनी पण एक नोटीस दिला होता आणि आज नेटफ्लिक्सची जे हेड होती आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे कॉन्टेंट बघतात त्यांच्यावरती त्यांच्यामध्ये भेट पण झाली. पण आता एक प्रश्नाचा तर उत्तर भेटला, पण राहिलेले 2 प्रश्नांचा काय. आणि असेच जर मिसलिडिंग कॉन्टेंट दाखवलं गेलं तर आपले लोकांची मनस्थिती काय होईल. कारण की आता जे पण हे सिरीज बघणार त्यांना वाटेल की BJP गवर्नमेंट काही कामाची नाही आहे, ती बाबूवाली गवर्नमेंट है कि हाँ आगे वाले से बात करो, किसी और से बात करो, अगले विंडो पे जाओ. ये जो मेंटालिटी है इसको चेंज करने की ज़रूरत है, क्योंकि आप फॅक्ट्स मॅन्युप्युलेट ना करें. तेच माझं पण म्हणणं आहे की फॅक्ट्स बरोबर ठेवा. आणि जसा तुम्ही एक क्लॅरिफिकेशन दिला की कोड नेम्स बरोबर होते, त्यावरतीच आता तुम्ही आपल्या स्टोरीमध्ये एक पॉलिटिकल आयडियोलॉजी टाकू नका. तेच माझं पण म्हणणं आहे. आपलं काय म्हणणं आहे ते आपण आम्हाला लिहून सांगू शकतात. आणि असेच खबरांसाठी आपण पाहत रहा न्यूज मराठी 24/7. मी आहे अश्विन शर्मा आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन किशोर गायकवाड. धन्यवाद.